नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र रक्षक यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे। आपण सुरू केलेल्या महाराष्ट्र भूगोल टी सिरीज 1884 प्रश्न आपल्याला कव्हर करायचे आहेत। त्यामधील भाग आहे आपला 15वा, बाकीचे 14 भाग आपल्याला पाहून घ्यायचे आहेत। मागील व्हिडिओतील प्रश्न आहे 1400 नंबरचा, जायकवाडी धरणाच्या जलाशयास कोणत्या नावाने ओळखले जाते? तर जायकवाडी धरणाच्या जलाशयास नाथसागर या नावाने ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 1401, रायगड जिल्ह्यातील प्रमुख पीक कोणते? तर रायगड जिल्ह्यातील प्रमुख पीक आहे भात। प्रश्न क्रमांक 1402, रायगड जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी टाटा वीज निर्मिती प्रकल्प आहे? तर रायगड जिल्ह्यात खोपोली या ठिकाणी टाटा वीज निर्मिती प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक 1403, मुंबई ते मंगरुळ कोकण रेल्वे सेवा केव्हा सुरू करण्यात झाली? तर मुंबई ते मंगरुळ कोकण रेल्वे सेवा 1998 साली सुरू करण्यात आलेली आहे। प्रश्न क्रमांक 1404, महाड शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे? तर महाड शहर सावित्री नदीकाठी वसलेलं आहे। प्रश्न क्रमांक 1405, रायगड जिल्ह्यातील माणगाव व पुणे जिल्ह्यातील मुळशी या तालुक्यांना जोडणारा घाट कोणता? तर या तालुक्यांना जोडणारा घाट आहे ताम्हिणी घाट। प्रश्न क्रमांक 1406, कोणता समुद्रकिनारा हा रायगड जिल्ह्यात येत नाही? तर हर्णे हा समुद्रकिनारा रायगड जिल्ह्यामध्ये येत नाही। तर आपल्याला योग्य ती कमेंट करायची आहे की हर्णे हा समुद्रकिनारा कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो? प्रश्न क्रमांक पुढील पाहूया आपण 1407, एप्रिल मे महिन्यात महाराष्ट्रात पडणाऱ्या पावसाला काय म्हणतात? तर एप्रिल मे महिन्यात महाराष्ट्रात पडणाऱ्या पावसाला वळवाचा पाऊस असे म्हटले जाते। पुढील व्हिडिओ पाहूया, पुढील प्रश्न पाहूया, तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायचा आहे मित्रांनो। पुढील प्रश्न आहे 1409, पालघर जिल्ह्याला यापैकी गुजरात राज्याच्या कोणत्या जिल्ह्याची सीमा लागून आहे? तर पालघर जिल्ह्याला गुजरात राज्यामधील जिल्ह्याची वलसाड या जिल्ह्याची सीमा लागून आहे। प्रश्न क्रमांक 1410, डहाणू तालुका कशासाठी प्रसिद्ध आहे? तर डहाणू तालुका हा चिक्कू या फळासाठी प्रसिद्ध आहे। पुढील प्रश्न पाहूया, शिवाजी महाराज यांचे पदस्पर्शाने पावन झालेले शिरपामाळ हे ठिकाण कोठे आहे? तर शिवाजी महाराजांचे पदस्पर्शाने पावन झालेले शिरपामाळ हे ठिकाण जव्हार या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक 1412, महाराष्ट्रात कोणत्या शहराचे नामांकन धाराशिव असे करण्यात आलेले आहे? तर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे नामांकन धाराशिव करण्यात आलेले आहे? तर उस्मानाबाद जिल्ह्याचे नामांकन धाराशिव असे करण्यात आलेले आहे। प्रश्न क्रमांक 1413, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात वनक्षेत्र कमी आहे? तर सोलापूर जिल्ह्यामध्ये वनक्षेत्र कमी आहे। प्रश्न क्रमांक 1414, सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा कोणता? तर सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्येचा सिंधुदुर्ग जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 1415, पारस औष्णिक विद्युत केंद्र अकोला जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? तर पारस औष्णिक विद्युत केंद्र अकोला जिल्ह्यातील बाळापूर या तालुक्यात आहे। प्रश्न क्रमांक 1416, महाराष्ट्राची सीमा 6 राज्यांना भिडली आहे, खालीलपैकी कोणत्या राज्याचा त्यात समावेश नाही? तर मित्रांनो, महाराष्ट्राची सीमा 6 राज्यांना व 1 केंद्रशासित प्रदेशला जोडलेली आहे। ते सर्व कमेंट तुम्हाला करायचे आहे, सर्व राज्यांची कमेंट व कोणत्या केंद्रशासित प्रदेशाची सीमा आपल्या महाराष्ट्र राज्याला भिडलेली आहे त्याची कमेंट करायची आहे। पुढील प्रश्न पाहूया 1417, महाराष्ट्रातील आकाराने सर्वात लहान जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रात आकाराने मुंबई शहर हा सर्वात लहान जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 1418, यापैकी कोणता डोंगर गडचिरोली जिल्ह्यात नाही? तर रामगड हा डोंगर गडचिरोली जिल्ह्यात नाही। प्रश्न क्रमांक 1419, सर्च ही संस्था गडचिरोलीतील कोणत्या तालुक्यात आहे? तर सर्च ही संस्था गडचिरोलीतील धानोर या तालुक्यात आहे। प्रश्न क्रमांक 1420, बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे? तर बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा हे ठिकाण राजमाता जिजाऊ यांचे जन्म ठिकाण आहे। पुढील प्रश्न पाहूया 1421 प्रश्न, मेडा ही संस्था कुठल्या क्षेत्राशी निगडीत आहे? तर मेडा ही संस्था ऊर्जा या क्षेत्राशी संबंधित आहे, रिन्युएबल एनर्जी, लक्षात ठेवा। पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक आहे 1423, दाजीपूर अभयारण्य कोणत्या तालुक्यात आहे? तर दाजीपूर अभयारण्य कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 1424, चिप्पी विमानतळ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर चिप्पी विमानतळ हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 1425, तोरणमाळ हे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असून त्याची समुद्र सपाटीपासून उंची किती मीटर आहे? तर तोरणमाळ यांची समुद्र सपाटीपासून 1150 मीटर उंची आहे। प्रश्न क्रमांक 1426, माळीण दुर्घटना पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात घडली होती? तर माळीण दुर्घटना ही पुणे जिल्ह्यातील
आंबेगाव या तालुक्यात घडली होती? प्रश्न क्रमांक 1427. 1920 साली महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना कोठे उभारण्यात आला? तर 1920 साली महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना अहिल्यानगर, बेलापूर, हरेगाव परिसरात उभारण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 1428. कोरकू जमातीचे लोक कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळतात? तर कोरकू जमातीचे लोक अमरावती जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात. प्रश्न क्रमांक 1429. बिरसी विमानतळ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बिरसी विमानतळ हे गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 1430. 2022 मध्ये कोणत्या शहरात महानगरपालिका स्थापन करण्यात आली? तर 2022 मध्ये इचलकरंजी शहरामध्ये महानगरपालिका स्थापन करण्यात आली. प्रश्न क्रमांक 1431. नॅशनल केमिकल लॅबोरेटरी NCL कोठे आहे? तर नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 1432. इटियाडोहो धरण कुठल्या जिल्ह्यात आहे? तर इटियाडोहो धरण गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 1433. थंड हवेच्या ठिकाणा संदर्भात चुकीची जोडी ओळखा. तर पर्यावरणानुसार बदलते ही चुकीची जोडी आहे. तर मित्रांनो, हे 4 ऑप्शन तुम्हाला ज्यावेळी येतील समोर त्यावेळी समजून जाईल हा प्रश्न. प्रश्न क्रमांक 1434. पेंच राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? तर पेंच राष्ट्रीय उद्यान नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 1435. कोराडी औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोराडी औष्णिक विद्युत केंद्र नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 1436. राष्ट्रीय पेशी संशोधन संस्था कोठे आहे? तर राष्ट्रीय पेशी संशोधन संस्था पुणे जिल्ह्यामध्ये आहे. पुढील प्रश्न पाहूया. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करायचा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे. पुढील प्रश्न आहे 1438चा. आगपेटीच्या काड्या बनवण्यासाठी कोणत्या झाडाचे लाकूड वापरले जाते? तर आगपेटीच्या काड्या बनवण्यासाठी सावर या झाडाचे लाकूड वापरले जाते. प्रश्न क्रमांक 1439. विदर्भात मोठ्या प्रमाणावर खनिज साठा कोठे आढळतो? तर विदर्भात मोठ्या प्रमाणावर पूर्व विदर्भ या भागामध्ये खनिज साठा मोठ्या प्रमाणात आढळतो. प्रश्न क्रमांक 1440. राष्ट्रीय उद्याने व जिल्हा यांच्या योग्य जोड्या. तर ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. पेंच राष्ट्रीय उद्यान नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. नवेगाव राष्ट्रीय उद्यान गोंदिया जिल्ह्यामध्ये व गुगामगल हे राष्ट्रीय उद्यान अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. पुढील प्रश्न पाहूया. 1441वा प्रश्न. महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे? तर महाराष्ट्रातील एकूण 7 जिल्ह्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे. प्रश्न क्रमांक 1442. मुंबई शहरामध्ये कोणत्या कंपनीचे मुख्यालय आहे? तर हा जे ऑप्शन तुम्हाला येईल ते समजून जाईल मित्रांनो. प्रश्न आपण स्किप करू हा. प्रश्न क्रमांक 1443. पहिले उपग्रह दळणवळण केंद्र कोठे आहे? तर पहिले उपग्रह दळणवळण केंद्र आर्वी पुणे जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 1444. थंड हवेच्या ठिकाणाबाबत चुकीची जोडी ओळखा. तर हा पण प्रश्न आपण स्किप करूया. ज्यावेळी तुम्हाला ऑप्शन येतील त्यावेळी समजून जाईल. प्रश्न क्रमांक 1445. 2024 मध्ये कोणत्या किल्ल्यास राज्य पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले आहे? तर 2024 मध्ये शिवनेरी किल्ल्यास राज्य पर्यटन स्थळ म्हणून घोषित केलेले आहे. प्रश्न क्रमांक 1446. नाशिक जिल्ह्यातील मिग विमान निर्मिती कारखाना कोठे आहे? तर नाशिक जिल्ह्यात मिग विमान निर्मिती कारखाना ओझर या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 1447. बल्लारपूर कोणत्या उद्योगासाठी प्रसिद्ध आहे? तर बल्लारपूर हे कागद उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 1448. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात कोणत्या लेणी आहेत? तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात कान्हेरी लेणी आहेत. प्रश्न क्रमांक 1449. कोणती नदी पश्चिमेकडून वाहत नाही? तर वैनगंगा नदी ही पश्चिमेकडून वाहत नाही. तर वैनगंगा नदी ही कोणती वाहिनी आहे आपल्याला कमेंट करायची आहे. प्रश्न क्रमांक 1450. भंडारादरा पर्यटन स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर भंडारादरा पर्यटन स्थळ हे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 1451. एकलेहरे येथे कोणते विद्युत केंद्र आहे? तर एकलेहरे येथे औष्णिक विद्युत केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 1452. माळढोक अभयारण्य कोठे आहे? तर माळढोक अभयारण्य नानद सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 1453. BARC बार्क कोठे आहे? तर BARC हे तुर्भेमध्ये मुंबई जिल्ह्यामध्ये आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 1455. अहिल्यानगर जिल्ह्यातून कोणती नदी वाहत नाही? तर अहिल्यानगर जिल्ह्यातून भीमा नदी वाहत नाही. तर अहिल्यानगर जिल्ह्यातून कोणती नदी वाहते हे आपल्याला योग्य ती कमेंट करायची आहे. प्रश्न क्रमांक 1456. राजा केळकर वस्तू संग्रहालय कोठे आहे? तर राजा केळकर वस्तू संग्रहालय पुणे जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 1457. रोशा गवत कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर रोशा गवत धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यामध्ये आढळते. प्रश्न क्रमांक 1458. दीक्षाभूमी कोणत्या शहरात आहे? तर दीक्षाभूमी नागपूर शहरामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 1459. सिद्धटेक कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सिद्धटेक अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 1460. भीमा व सीना
संगम कोठे आहे तर भीमा व सीना नदींचा संगम कुंडल सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 1461 शहापूर कोणत्या व्याघ्र प्रकल्पाचा भाग आहे तर शहापूर हा मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा भाग आहे. प्रश्न क्रमांक 1462 कृषी विद्यापीठाच्या जोड्या ज्यावेळी प्रश्न येईल तुम्हाला समजून जाईल मित्रांनो. प्रश्न क्रमांक 1463 आळंदी कोणत्या नावाने ओळखली जाते तर आळंदी इंद्रायणी या नावाने ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 1464 सातपुडा भागातील टेकड्या कोणत्या तर गाविलगड ह्या सातपुडा भागातील टेकड्या आहेत. प्रश्न क्रमांक 1465 जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प कोठे आहे तर जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 1467 सातपुडा पर्वत कोणत्या नद्यांची खोरी वेगळी करतो. सातपुडा पर्वत नर्मदा व तापी या नद्यांची खोरी वेगळी करतो. प्रश्न क्रमांक 1467 औरंगजेबाची कबर कोठे आहे तर औरंगजेबाची कबर खुलताबाद या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 1468 परशुरामाची भूमी कोणती तर परशुरामाची भूमी कोकण आहे. प्रश्न क्रमांक 1469 कृषी दुष्काळाची व्याख्या पीक क्षेत्रात 30% किंवा अधिक पाणी टंचाई असावी ही कृषी दुष्काळाची व्याख्या आहे. प्रश्न क्रमांक 1470 जलशास्त्रीय दुष्काळ म्हणजे काय तर जलशास्त्रीय दुष्काळ म्हणजे पावसाअभावी जलसाठा कमी होणे. प्रश्न क्रमांक 1471 कोकण बहाडोली जात कोणत्या फळाची आहे तर कोकण बहाडोली जात ही जांभूळ या पिकाची आहे. पुढील प्रश्न पाहूया तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करायचा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे. प्रश्न क्रमांक 1473 समृद्धी महामार्गाची जबाबदारी कोणाची आहे तर MSRDC यांची समृद्धी महामार्गाची जबाबदारी आहे. प्रश्न क्रमांक 1474 सर्वात प्राचीन लेणी कोणती आहे तर सर्वात प्राचीन लेणी पित्तळखोरा ही लेणी आहे. प्रश्न क्रमांक 1475 छत्रपती संभाजीनगर मधील उंच डोंगररांग कोणती तर छत्रपती संभाजीनगर मधील सातमाळा ही सर्वात उंच रांग आहे. प्रश्न क्रमांक 1476 बारसू रिफायनरी कोठे आहे तर बारसू रिफायनरी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 1477 पहिली महिला राज्यपाल कोण आहे तर पहिली महिला राज्यपाल विजयालक्ष्मी पंडित आहेत. प्रश्न क्रमांक 1478 हिमशाल बनवतात कशापासून तर हिमशाल रेशीम व कॉटन यापासून बनवतात. प्रश्न क्रमांक 1479 अट्टल सेतू कोणाला जोडतो तर अट्टल सेतू मुंबई व नवी मुंबई याला जोडतो. प्रश्न क्रमांक 1480 अजिंठा लेणी चित्र काय दर्शवते तर अजिंठा लेणी जातक कथा हे चित्र दर्शवते. प्रश्न क्रमांक 1481 सर्वाधिक वनक्षेत्र जिल्हा कोणता तर सर्वाधिक वनक्षेत्र जिल्हा आहे गडचिरोली जिल्हा. प्रश्न क्रमांक 1482 काळ्या सोन्याचे शहर कोणते तर काळ्या सोन्याचे शहर वणी आहे. प्रश्न क्रमांक 1483 गोदावरी नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहत नाही तर गोदावरी नदी लातूर जिल्ह्यातून वाहत नाही. तर गोदावरी नदी कोणकोणत्या जिल्ह्यामधून वाहते आपल्याला योग्य ती कमेंट करायची आहे. प्रश्न क्रमांक 1484 चंद्रपूरची जुने नाव काय आहे तर चंद्रपूरची जुने नाव आहे लोकपूर व इंदूपूर. प्रश्न क्रमांक 1485 चंद्रपूरला सीमानं लागणारा जिल्हा तर चंद्रपूरला सीमानं लागणारा जिल्हा नागपूर आहे. प्रश्न क्रमांक 1486 योग्य जोड्या लावा तर कोल्हापूरचा गुळ प्रसिद्ध आहे, सोलापूरच्या चादरी प्रसिद्ध आहेत, पुण्याची पगडी प्रसिद्ध आहे आणि सांगलीची हळद प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 1487 ऑलिव्ह रिडेल संवर्धन गाव कोठे आहे तर ऑलिव्ह रिडेल हे संवर्धन गाव वेळास या ठिकाणी आहे आणि ऑलिव्ह रिडेल ही कासवाची जात आहे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक पुढील पाहूया 1488 रेगूर मृदा प्रदेश कोठे आहे तर रेगूर मृदा प्रदेश दख्खन पठार आहे. प्रश्न क्रमांक 1489 रत्नागिरीची फळपिके कोणती आहे तर आंबा काजू सुपारी ही रत्नागिरीची फळपिके आहेत. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 1491 कोकण कृषी विद्यापीठाचे मुख्यालय कोठे आहे तर कोकण कृषी विद्यापीठाचे मुख्यालय दापोली या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 1492 भीमाशंकर कोणत्या जिल्ह्यात आहे तर भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 1493 मॅग्नीज लोहखनिजचे जिल्हे सिंधुदुर्ग नागपूर भंडारा. प्रश्न क्रमांक 1494 28वी महानगरपालिका कोणती तर 28वी महानगरपालिका इचलकरंजी असून ती कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 1495 भिल्लार गाव कशासाठी प्रसिद्ध आहे तर भिल्लार गाव पुस्तकांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक पुढील पाहूया आपण 1497 गांधी स्मारक संग्रहालय कोठे आहे तर गांधी स्मारक संग्रहालय आगा खान पॅलेस या ठिकाणी आहे पुणे जिल्ह्यामध्ये. प्रश्न क्रमांक 1498 क्षेत्रफळानुसार क्रम लावा तर क्षेत्रफळानुसार प्रथम क्रमांक राजस्थान, द्वितीय क्रमांक मध्य प्रदेश, तृतीय क्रमांक महाराष्ट्र आणि चौथा क्रमांक उत्तर प्रदेश. प्रश्न क्रमांक 1499
कोराडी खापरखेडा केंद्र कोठे आहे? तर कोराडी हे खापरखेडा केंद्र औष्णिक विद्युत केंद्र आहे, लक्षात ठेवा. आणि आपल्याला कोराडी औष्णिक विद्युत केंद्र कोठे आहे कमेंट करायचं आहे आपल्याला. प्रश्न क्रमांक 1500 शेवटचा प्रश्न. मुळा, मोठा, घोडा, सिना कोणाच्या उपनद्या आहेत? तर मुळा, मोठा, घोडा, सिना ह्या भीमा नदीच्या उपनद्या आहेत. तर मित्रांनो, हे 1500 प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत. आपल्याला टोटल 1884 महाराष्ट्र भूगोलचे प्रश्न कव्हर करायचे आहेत. पुढील व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया. तोपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर विद्यार्थ्यांना नक्की शेअर करा. धन्यवाद.